प्रभाग क्रमांक 1 मध्ये सुरक्षतेवर भर देऊन कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्ष करणार विकास। नाशिकचे प्रवेशद्वार असलेल्या प्रभाग क्रमांक 1 या ठिकाणी अद्याप राहिलेली विकास कामे यांमध्ये रस्ता, लाईट, पाणी आणि प्रभागातील गुन्हेगारी टाळण्यासाठी चौकात सीसीटीव्ही आणि सामाजिक एकता राहण्यासाठी समाज मंदिरे बांधून होणार प्रभागाचा विकास, अशा आश्वासन भारतीय जनता पक्षाचे प्रभाग 1 मधील अरुण पवार, प्रियंकाताई ननावरे, रंजनाताई भानसी आणि दीपालीताई गीते यांनी प्रभाग 1 मधील मतदार राजांच्या घरोघरी जाऊन त्यांची वैयक्तिक भेट घेऊन अडचणी जाणून घेतल्या। तसेच महिलांनी 4 उमेदवारांचे औक्षण करून त्यांच्या पाठीशी उभे राहून प्रभाग 1 मधील भारतीय जनता पक्षाला निवडून देऊ अशा प्रतिक्रिया दिल्या। तसेच प्रभाग क्रमांक 1 मध्ये भारतीय जनता पक्षाचा वाढता प्रचार आणि नागरिकांच्या उत्स्फूर्तपणे मिळणाऱ्या प्रतिसादामुळे प्रभाग 3 मध्ये भारतीय जनता पक्षाचा विजय निश्चित आहे, अशी चर्चा प्रभागात मोठ्या प्रमाणावर सुरू आहे। प्रभाग क्रमांक 1 मध्ये गेल्या 25 वर्षापासून कामकाज करीत असताना सातत्याने नागरिकांच्या मूलभूत गरजांकडे लक्ष दिलेलं आहे आणि त्या बऱ्याचशा अंशी पूर्ण झालेल्या आहेत। परंतु सध्या मागच्या 4 वर्षात प्रशासकीय राजवट असल्यामुळे काही ठिकाणी रस्ते कमी जास्त झालेले आहेत। त्याची पूर्तता आम्ही आता आल्यानंतर 4 नगरसेवक मिळून सगळे कामं करू। त्याचप्रमाणे प्रभागातील उद्यान, जॉगिंग ट्रॅक यांची पण दुरुस्ती करून ते पूर्ववत चालू होतील याची काळजी घेऊ। पुढची सत्ता भाजपाची जर आली आणि आम्ही येणारच आहोत, आम्हाला तो विश्वासच आहे, पण येणाऱ्या नाशिक मध्ये जो सिंहस्थ कुंभमेळा आहे तिथे जर भाजपाचा जर महापौर झाला, 122 जर उमेदवार आम्ही निवडून येणारच आहोत आणि भाजपाचा जर महापौर आमचा होणारच आहे आणि आपल्या प्रभागामध्ये जास्तीत जास्त निधी आणून सीसीटीव्हीचे कामे, त्याच्यानंतर प्रभागामध्ये जॉगिंग ट्रॅकची सोय, अभ्यासिका, मोठे उद्याने असेल आणि नागरिकांना महिलांसाठी स्वयंसिद्ध शिबिर असो, प्रशिक्षणे असो, ते आपण जास्तीत जास्त प्रमाणात देणार आहोत। महिलांसाठी रोजगार निर्मिती आणि ज्येष्ठांसाठी उद्यानं असो किंवा त्यांच्यासाठी मंदिरे असो, आम्ही प्रभागाचा विकास नक्की करणार आहोत आणि प्रभागांच्या रस्त्यांची समस्या असो, खड्ड्यांची समस्या असो, ते देखील आम्ही पुढच्या येणाऱ्या 5 वर्षांमध्ये मार्गी लावणार आहोत। भारतीय जनता पार्टीने यावेळी जे 4ही उमेदवार दिले आहेत, या 2 जुने उमेदवार आणि 2 नवीन उमेदवार असा योग्य असा ताळमेळ साधलेला आहे। तसेच मागील काही वर्षात प्रभागाचा विकास झालेला आहे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून, तोही यापुढे होईल। मी प्रभागातील सर्व नागरिकांना विनंती करतो की त्यांनी भारतीय जनता पार्टी 4ही उमेदवारांना मत देऊन विजय करायचा आहे। तसेच गणेश भाऊंच्या माध्यमातून आपल्या प्रभागात ई-लर्निंग अभ्यासिका असेल, तसेच त्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम असेल, रस्ते, पाणी, लाईट याच्या सुविधा, पाण्याचा टँकर, प्रभागाच्या ज्या मूलभूत गरजा त्या ओळखून भाऊंनी जे कार्य केलेले आहेत ते खूप आहेत। तसेच आता दीपालीताईंच्या माध्यमातून आणि बाकी जे आपले उमेदवार आहेत, अरुणजी पवार झाले, माननीय महापौर भानसी मॅडम, नन्नावरेताई यांच्या माध्यमातून पुढे असे कामे होत राहतील आणि ती कामे त्यांच्याकडून घडतील। म्हणून प्रभागाच्या सर्व नागरिकांना विनंती आहे की त्यांनी कमळ या चिन्हापुढील बटन दाबून या 4ही उमेदवारांना विजय करण्यात यावे। त्यांनी कामं करण्याचे जे धडाका लावला होता प्रशासकीय राजवटीच्या अगोदर, पवार साहेब, भानसी मॅडम, दीपालीताई गीते यांनी चांगल्या प्रकारे काम केलेले। पहिली मेन म्हणजे पाण्याची समस्या फार मोठी होती। ती समस्या पाण्याची टाकी प्रभात नगरची काढून ती वरती बांधून ती फार मोठी समस्या आमची ती इथून सुरुवात झाली। कारण पाण्याचा प्रत्येक कॉलनीमध्ये फार त्रास होता। प्रत्येक सोसायटीची माझ्याकडे तक्रार यायची, मी पवार साहेबांकडे तक्रार द्यायचो की साहेब पाण्याचं काहीतरी तुम्ही इथं करा। साहेबांनी त्याच्यावर इतकी चांगलं सोल्युशन काढून पाण्याची टाकी बसून पाण्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे। बाकी रोडचं काम पण नेहमी सातत्याने होत राहतं। लाईटीचे कायम कंप्लेंट माझी चालू राहते। नगरपालिकेच्या ऑफिसला पण मी कायम लाईटीसाठी कंप्लेंट देत असतो। मंदिराचं काम असो किंवा मंदिरासाठी काही निधी असो, जनतेला मी एकच आवाहन करतो की अनुभवी लोकांच्या हातीच तुम्ही सत्ता द्या, तुम्ही नौक्याच्या हाती सत्ता देऊन करू नका। पवार साहेब, भानसे मॅडम, दीपालीताई आणि नन्नावरे मॅडम यांना तुम्ही कमळ हे निशाणीचं बटन दाबून प्रचंड मताने विजयी करा। माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज संपूर्ण देशभरात विकासाचे नवे पर्व सुरू आहे। त्यासोबतच आमच्या प्रभागाचा विकास देखील होणार आहे। येणाऱ्या नाशिकमध्ये येणारा कुंभमेळा हा नाशिकसाठी सर्वात मोठा पर्व घेऊन येणार आहे, जेणेकरून आमच्या प्रभागातील रस्ते असतील, लाईट असतील, स्मार्ट जे काही करता येईल आम्हाला ते आम्ही आमच्या प्रभागात करणार आहोत। टॉप न्यूज साठी सचिन गायकवाड, नाशिक।